घोळ मासा आहे. मॅरिनेट करून घेणार आहोत. मीठ, हळद, कोळी मसाला, आगळ, लसूण, मिरची व्यवस्थित मॅरिनेट करून घेणार आहोत. मॅरिनेट करून झालेलं आहे. हे साईडला ठेवून आता आपण कालवणाची तयारी करणार आहोत. तेल, लसूण ठेचलेला, एक मिरची, वाटण सुक्या खोबऱ्याचं, एक टोमॅटो, हळद, आगरी कोळी मसाला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. अर्धी कैरी टाकलेली आहे आपण. कैरी नसेल तर चिंचही टाकू शकता तुम्ही. आता मासे घालायचे. मीठ चवीनुसार, पाणी घालायचे आवश्यकतेनुसार. कालवण आपलं उकळते तोपर्यंत आपण मच्छी फ्राय करून घेणार आहोत. तेल घातले तव्यामध्ये. मी नेहमी असंच करते. जेव्हा केव्हा मला कालवण आणि मच्छी दोन्ही करायचं असतं, एकीकडे मी फिश आधी मॅरिनेट करून घेते आणि मग कालवण करून घेते. फिश चांगली मॅरिनेट झाली का तिला चवही चांगली येते. शक्यतो म्हणून फिश आधी मॅरिनेट करून घ्यायची. मिरची, घोळ मासा हा एकदम बर्फीसारखा असतो. त्याचे तुकडे लगेच पडतात. म्हणून हा जरा फ्लेम फास्ट करून तळायचा. कोथिंबीर घातलेली आहे. एकीकडे आपलं कालवणही शिजते, त्याच्यामध्येही मी कोथिंबीर घालून घेतली. रेडी आपली फिश फ्राय आणि घोळ माशाचं कालवण. बघू शकता तुम्ही.